उपवासाला साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा काहीतरी चविष्ट आणि खमंग खायचं असेल ना, तर अशा प्रकारे बाहेरून खरपूस आणि आतून मऊ लुसलुशीत असा आज आपण फक्त साबुदाण्यापासून पराठा बघणार आहोत. आणि याच्यासोबत खाल्ली जाणारी चटणी, ही चटणी एकदम इन्स्टंट आहे. खोबऱ्याची वगैरे वापर न करता ही चटणी बनवायची. कशी बनवायची चला तर मग बघूया. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या उपवासाच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एका कढईमध्ये 1 वाटी साबुदाणा म्हणजे पाव किलो साबुदाणा घेतलाय. गॅस इथं मी बारीक वरती केलाय. मीडियम टू लो करून आपल्याला एक 5 ते 6 मिनटं हा साबुदाणा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. तर एक 4 ते 5 मिनटं झालेत. साबुदाणा चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे. तर आता थंड होण्यासाठी मी इथं एक प्लेट घेतलंय. या प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊया. साबुदाणा चांगलं भाजणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर पराठे जे आहेत ते कच्चे लागतात. तर मिक्सरच्या जारमध्ये साबुदाणा थंड झाल्यावर ॲड करूया. झाकण लावायचं आहे आणि पूर्णपणे होता होईल तेवढी बारीक अशी पावडर करून घेतली. मी पूर्ण बारीक पावडर केली बघू शकता. तर आता हे एका बाउलमध्ये काढूया आणि हा बाउल एखाद्या मिनिटभर आपण साईडला ठेवूया. मिक्सरच्या जारमध्ये 4 हिरवी मिरची घेतल्यात. चवीनुसार कमी जास्त करू शकता. आणि अर्धा चमचाला पण थोडंसं कमी मी इथं जिरे घेतलेत. जिरे टाकूया आणि मिक्सरचं जार लावून एकदम बारीक अशी पेस्ट करून घेऊया. तुम्हाला हवा असेल तर लाल तिखटसुद्धा यामध्ये वापरू शकता, जर हिरवी मिरची वापरायचं नसेल तर. तर ह्या बारीक केलेल्या पिठामध्ये हे सर्व ॲड करूया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ, 4 चमचे मी इथं शेंगाचं कूट घेतलं आहे. उकडलेले बटाटे घेतलेले आहेत 2, त्याच्यावरचे साल काढून अशा प्रकारे हाताने मॅश करून घेऊया. जे काही साहित्य लागतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. पाण्याचा वापर न करता अशा प्रकारे एकदम घट्ट असं पीठ मळायचं आहे बटाटे टाकून. तर बघू शकता बटाटा ॲड केल्यावर पूर्णपणे पीठ आपलं मळून झालेलं आहे. आणि जे पीठ आपण तयार केलं होतं स्टार्टिंगला साबुदाणा बारीक केला होता त्यामधलं एक 3 ते 4 चमचे मी पीठ बाजूला ठेवलं आहे पराठ्याला लावण्यासाठी. तर याचे छोटे छोटे असे उंडे करूया. जेव्हा साबुदाणा बारीक करता आणि पीठ मळायला घेता त्यातलेच एक 3 ते 4 चमचे पीठ बाजूला ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे पिठाचा गोळा करून घेतलेला. पोळपाटवरती जे आपलं साबुदाण्याचं पीठ आहे ते टाकूया. त्याच्यानंतर ना आपलं पराठ्याचा जो उंडा आहे तो ठेवायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे. हे पराठे जे आहेत ते फक्त साबुदाणा असल्यामुळे तुटतात. हलक्या हाताने लाटलात आणि थोडंसं पीठ वापरलं साबुदाण्याचं तर काही प्रॉब्लेम होत नाही. आणि त्याच्यानंतर मी इथं छोटी प्लेट घेतली आकार देण्यासाठी, थोडी मीडियम साईजमध्ये. तर अशा प्रकारे दाबून घेऊया. आणि जे त्याचा कडेचा भाग असतो ना तो आता आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे एकसारखा आकार येतो. तुम्हाला हवा असेल तर तसंच करू शकता. तर बघू शकता आपले पराठे छान असे तयार झाल्यात. थोडीशी मीडियममध्ये मी इथं लाटून घेतले, जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही. तवा चांगला गरम झालं की तेल तूप काहीही वापरू शकता. मी थोडंसं तेल टाकलं आहे. पराठा टाकूया. आता गॅस आपल्याला बारीकवरती ठेवायचं आहे आणि तेल लावायचं आहे. हे पराठे लगेचच भाजले जातात. आता एखादं मिनिटभर झालं की दुसऱ्या साईडने पण हे पलटून घेऊया. एक 2 ते 3 मिनटं अशा प्रकारे दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. इन्स्टंट अशी रेसिपी पाहिजे असेल आणि काहीतरी खाऊ वाटत असेल ना तर अशा प्रकारचा पराठा एकदा नक्की ट्राय करून बघा. राहिलेले पण पराठे सेम ह्याच प्रकारे लाटून आणि भाजून घ्यायचे दोन्ही साईडने. जेवढी क्वांटिटी दाखवली आहे त्याच्यामध्ये माझे 5 पराठे इथं तयार झालेले आहेत. तर पराठे आपले तयार झालेत. मी यामधले 2 पराठे फक्त करून दाखवलेले आहेत. आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये ज्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि जिरे बारीक केले त्याच्यामध्ये चटणीसाठी 4 चमचे शेंगदाण्याचं कूट, 3 हिरवी मिरची घेतली, चवीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचाला थोडंसं कमी मिठाचा वापर केला आहे. अर्धा चमचा जिरे टाकूया. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करू शकता. मी इथं 1 कप पाण्याचा वापर केला आहे. झाकण लावूया. हवा असेल तर यामध्ये दही वापरू शकता, खोबरं वापरू शकता किंवा ओलं नारळ म्हणतात ते. पण इथं मी काहीही वापरलेलं नाही. इन्स्टंट अशी बिना खोबऱ्याची चटणी आपली तयार आहे उपवासासाठी. तर याच्यावरती तडका देण्यासाठी पॅनची कढई ठेवली. कढई चांगली गरम होऊ द्यायचं. अर्धा चमचा मोठ्या चमच्याने तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे चांगले तळू द्यायचे आणि हा तडका चटणीवरती काढून घ्यायचा.
तर अशा प्रकारे इन्स्टंट अशी उपवासाची आपली चटणी पण तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. यामधला एक तुम्हाला पराठा दाखवते जवळून. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजची ही रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.